नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय साम टीव्ही आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच वरळीतील हिट अँड रन प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते. जुहूमधील तापस बारवर महापालिकेकडून आता बुलडोझर चालवण्यात आलेला आहे. याच बारमध्ये बसून आरोपी मिहिर शहानं अपघाताच्या आधी आपल्या मित्रांसोबत मद्यप्राशन केलं होतं. हिट अँड रनच्या घटनेमुळे का होईना अखेर तापस बारच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेचं लक्ष गेलंय आणि या बारचं अनधिकृत शेड पालिकेकडून पाडण्यात आलंय. आपण पाहिलं, अतिशय भयंकर असा हा अपघात वरळीमध्ये झालेला होता. त्यामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महापालिका प्रशासनाला जाग आली आहे आणि त्यानंतर या तापस बारवर महापालिकेनं बुलडोझर चालवलंय. याच ठिकाणी मिहिर शहा आणि त्याचे मित्र साधारणतः 18,000ची दारू प्यायले होते. वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनंतर एक्साइज डिपार्टमेंट कडून देखील या बारवर कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतर मुंबई महापालिका देखील आता ऍक्शन मोडवर आली आहे. पालिकेच्या के पश्चिम प्रभाग कार्यालयाच्या अतिक्रमण निष्कासन विभागाकडून जे आहे ते या बारचं जे अतिक्रमण जे करण्यात आलं होतं या बारवरती आता या ठिकाणी कारवाई होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पाहू शकतो मुख्य इमारतीच्या बाजूला जी मोकळी जागा आहे या मोकळ्या जागेमध्ये या बार मालकाकडून जे आहे ते जागा मालकाकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलं होतं आणि वरळी हिट अँड रन प्रकरण घडण्याच्या आदल्या रात्री जे आहे ते आरोपी मिहिर शहा आणि त्याचे जे मित्र आहेत या बारमध्ये दारू पिली होती आणि मध्यरात्री साधारणपणे 1:30 वाजण्याच्या सुमारासून ते बारमधून बाहेर पडले होते आणि त्यानंतरच पहाटे 5च्या सुमारास जी आहे ती दुर्घटना घडली होती आणि या घटनेनंतर पोलिसांनी देखील आरोपीचे जे वडील आहेत आणि चालक आहेत त्यांना देखील ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर काल जो आहे तो आरोपीला विरार परिसरामधून अटक करण्यात आलेली आहे आणि आज या ठिकाणी आपण पाहू शकतो महापालिकेचा जो अतिक्रमण निष्कासन विभाग आहे याच्याकडून या ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे. कॅमेरा पर्सन महेंद्र समी, संजय गर्दे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.